नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत धाबा स्टाईल पालक लसुणी। त्यासाठी आपण इथे साहित्य घेतले आहे। एक जुडी पालकाचे पानं चांगले निवडून कापून घेतलेत। त्यानंतर कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय आणि लसूणही घेतलाय। सर्वात अगोदर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा। लसूण चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपण जो पालकाचे जे पानं कापून घेतलेत ते टाकून घेणार आहोत। हे पालकाचे पानं 2 ते 3 मिनिटं चांगले असे शिजवून घ्यायचे। दोन ते 3 मिनिटं झालेत। आपले पालकाचे पानं जे आहेत ते चांगले शिजलेत। त्याला आता एका प्लेटमध्ये आपण साईडला काढून घेऊया। त्यानंतर टोमॅटोची एक प्युरी करू आपण आता। अशा प्रकारे आपली टोमॅटोची प्युरी ही तयार झाली आहे। त्याच कढईमध्ये आता तेल परत 2 चमचे तेल टाकून कांदा आपण परतून घेणार आहोत। त्यामध्ये 2 ते 3 लाल मिरच्या आपण टाकून घेणार आहोत। हे चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद पावडर आणि 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला टाकून घेणार आहोत। हे चांगलं हलवून घेतल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटोची जी प्युरी करून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहोत। आता याला 1 ते 2 मिनिट चांगलं शिजवून द्यायचं। त्यानंतर मिक्सरमध्ये आपण भाजलेले शेंगदाणे आणि फुटाणे याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत आणि ही बारीक पेस्ट आपण हे जे मसाला आपण परतून घेतला आहे त्यामध्ये टाकून घेणार आहोत। याला 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं म्हणजे याच्यातला कच्चेपणा पण निघून जातो। यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि 1 चमचा मीठ टाकायचं। आता हे वाटण चांगलं परतलंय। त्यामध्ये आपण जे पालकची भाजी एका प्लेटमध्ये काढून ठेवली होती उकडलेली ती टाकून घेणार आहोत। याला चांगलं परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं। पाणी टाकून झाल्यानंतर याला 4 ते 5 मिनिटं ही भाजी चांगली शिजवून घ्यायची। साईडला ऑइल असं रिलीज झालंय, समजायची आपली भाजी तयार झाली आहे। ही अतिशय सोपी आणि लवकर होणारी पालकाची अशी भाजी आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया। तोपर्यंत नमस्कार।